माझ्या सर्व गोड मैत्रिणींना नमस्कार. आणि आज आपल्याला करायचे आहे मस्तपैकी भरलं वांगं. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर पाहू शकता वांग्यांना छानपैकी फुलं आलेली आहेत आणि वांगे देखील छान लागलेले आहेत. 3-4 झाडं आहेत, परंतु आता वांगे यायला लागलेली आहेत. उन्हाळ्यामध्ये वांगी छान येतात. तर आता आपण वांगे काढून घेऊया. छोटी छोटी वांगी आहेत आणि फुलं पाहू शकता, फुलं देखील भरपूर आलेली आहेत. आता आम्ही वांगी आपण काढून घेऊया. मस्तपैकी काटेरी वांगी आहेत आणि पाहू शकता. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता आपण भाजीची तयारी करूया. वांग्यांबरोबर झाडाला भरपूर साऱ्या पपया पिकलेल्या आहेत, पाहू शकता, आणि मस्तपैकी गोड आहेत. तर आपण एक पपई त्यातली काढूया. आता ही पपई आपण साईडला ठेवूया. आणि अगदी ताजे ताजे वांग्याची भाजी तर खूप छान होते आणि पटकन शिजली जाते. चूल चांगली पेटली आहे, कढई ठेवून घेऊया. आपण वाटण काढलेलं आहे. शेंगदाणे, तीळ, काळा मसाला, हळद, जिरं, लसूण, खोबरे आणि मीठ आणि थोडीशी मोहरी घेतलेली आहे. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे वांग्याच्या भाजीसाठी. तर आता शेंगदाणे भाजून घेऊया. आता वांगे आपण चिरून घेऊया. देठ काढून टाकायचे आहेत आणि काटे देखील काढून टाकायचे आहेत. पाहू शकता, अशी पाहून घ्यायची आहेत व्यवस्थित वांगे आणि 4 भाग करून घ्यायचे आहेत. आणि आपण काटे काढून घेतलेले आहेत. आता वांगी काळी पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत. आता आपले शेंगदाणे देखील छान भाजले आहेत, ते काढून घेऊया आपण. आणि थोडेसे तीळ भाजून घेऊया. तीळ जास्त नाही भाजायचे, चटचट केलं की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हलकेच गरम करून घ्यायचे आहेत. आता काढून घेऊया आपण. आता खोबरे, शेंगदाणे, लसूण, तीळ आणि कोथिंबीर, आता हे वाटण आपण बारीक करून घेऊया. आता आपण वाटण छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला काळं तिखट जे आहे ते घ्यायचं आहे आणि थोडंसं मी ठेवणार आहे. थोडी हळद, चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करून घेऊया आपण. आणि वांगो खूप छान होतं बरं का चवीला, अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर. जास्त काही वाटण न काढता. आणि तीळ आपण घातलेले आहेत, ते तर थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात, त्याच्यामुळे भाजीमध्ये तीळ घातलेले आहेत. आणि तीळ हे उष्ण असतात थोडेसे. तर अशा प्रकारे आपण मसाला सर्व मिक्स करून घेतलेला आहे.
वांग्यांमध्ये देखील आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून आतला मसाला छान लागेल. जास्त नाही लावायचं, अगदी थोडं थोडं लावायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण मीठ लावून घेतलेलं आहे. आता वांगे छानपैकी आपण भरून घेऊया. आतमध्ये मीठ लावलं की वांगे खायला देखील चवदार लागतात. तर वांगे आपण चांगली दाबून भरायची आहेत, जेणेकरून मसाला व्यवस्थित बसला जाईल. आपली कढई चांगली गरम झालेली आहे. आता तेल टाकून घेऊया आपण. आणि तेल वांग्याच्या भाजीला थोडंसं जास्तीचं घालायचं इतर भाज्यांपेक्षा, म्हणजे भाजी चवीला देखील छान लागते. आता तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडली आहे. जिरे टाकूया. थोडीशी आपण परतून घेऊया. मोहरी आणि जिरी छानपैकी तडतडली आहे. यामध्ये आपण थोडासा मसाला ठेवला होता तो टाकून घेणार आहोत आणि थोडीशी हळद. तर तेलावरती आपण मसाला परतून घेऊया. असं केल्याने भाजीला चव चांगली येते आणि रश्यामध्ये देखील तिखटपणा छान उतरतो आणि वांग्याची भाजी चवीला छान होते. आता आपण वांगी यामध्ये टाकून घेऊया. तर वांगी तेलावरती आपण परतून घेऊया. तेलावरती वांगी परतली की पटकन शिजली जातात आणि आपली तर रानातली ताजी ताजी वांगी आहेत, तिथं मस्तपैकी वाफेमध्ये शिजली जातील. परंतु अशी वांगी छानपैकी परतून घेतली की भाजी खूप छान होते चवीला. आता आपली भाजी आपण परतून घेतलेली आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया. आता एक 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. आणि वांगी पाहू शकता मस्तपैकी वाफवली आहेत. अशी एक वांगी 2-4 मिनटं छानपैकी वाफवून द्यायची. अशा प्रकारे जर वांगं तुम्ही केलं तर अशाच प्रकारे नेहमी वांगं करतात. एवढी वांग्याची भाजी भारी होते. तर वांगे आपण छानपैकी परतून घेतलेली आहे. तर इथे पाहू शकता आपण जो मसाला ठेवला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता मसाला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये हा मसाला आपण टाकणार आहोत. जे वाटणाचं पाणी आहे ते देखील यामध्ये आपण टाकूया. थोडीशी भाजी आपण मिक्स करून घेऊया. आता या भाजीवरती आपण झाकण ठेवूया आणि एक 5-10 मिनटं वाट पाहूया. वांग्यांना 5-10 मिनटं वाफ काढायची आहे. तोपर्यंत आपण पपई कट करून घेऊया. मस्तपैकी रसदार आणि गोड अशी आहे. रानातला ताजा ताजा रानमेवा पाहू शकता. तर पाहू शकता असा रानमेवा आहे. आता तो आपण साईडला ठेवूया आणि जेवण करताना घेऊया. आता एक 5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. छानपैकी भाजी ही शिजली गेली आहे पाहू शकता. आणि आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायची आता, कारण काय आपल्याला थोडीशी लपतपीतच भाजी ठेवायची आहे. आणि मस्तपैकी वांगी ही वाफवली आहेत. ताजी ताजी वांगी असल्यामुळे पटकन शिजली जातात. आणि आपण वांग्याच्या आतमध्ये मीठ भरलेलं आहे, त्याच्यामुळे ही वांगी चवीला खूप छान लागतात. आणि मसाला हा आतपर्यंत मुरला गेला आहे. आणि पाहू शकता
तरी देखील छान आलेली आहे आणि मस्तपैकी घमघमाट असा वांग्याच्या भाजीचं सुटलेलं आहे. वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे, पाहू शकता. आता भाजी आपण खाली उतरून घेऊया. तर पाहू शकता मस्तपैकी आपली वांग्याची भाजी आणि सोबत आपली गावरान मेवा म्हणजे रानातला ताजा ताजा मेवा आहे, पपई आणि बाजरीची भाकर. वांग्याची भाजी म्हटलं तर कांदा हा पाहिजेच. तर आपण आता कांदा फोडून घेतलेला आहे आणि मस्तपैकी वांग्याच्या भाजीबरोबर बाजरीची भाकर. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी वांग्याची भाजी करून पहा. तर खूप छान झाली भाजी, एकच नंबर भाजी झालेली आहे.